ही बॉटल या पेनाला पार करते, या पेनाला पार करता करता ही बॉटल कोणाला पार करते रे? स्वतःला. म्हणजे या पेनाला ही बॉटल पूर्णपणे पार केव्हा करणार आहे? जेव्हा पूर्णपणे रेल्वेचं समोरचं तोंड म्हणजे काय इंजिन ते शेवटचा डब्बा याला ओलांड. आता ही रेल्वे येणार आहे, ठीक आहे. ही रेल्वे जेव्हा येते ती काय करते? या पुलाला अशी पार करून जाते, बरोबर आहे. ही जी रेल्वे येते या पुलाला काय करते? अशी पार करून जाते. मग आता नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपलं शिव पार्वती करिअर पॉइंट या युट्यूब चॅनल. आपल्या पेपरात आपल्या मास्तरला काही आवडून पण विचारायला या काम काढ आपलं वेगवेगळं अंतर या चॅप्टर मधील रेल्वेवरचा चोर पोलिसाचा प्रश्न मात्र एकदम आवडतो. मग त्याच्यात रेल्वेवर आहे ना 6 ते 7 टाईप पडतात. ते 6 ते 7 टाईपचं फक्त थोडंफार ओव्हरव्ह्यू किंवा एकदम चांगल्या प्रकारे या चॅप्टर मध्ये तुम्हाला समजेल. बेसिक आहे, पण असं समजेल की कठीण प्रश्न बी आपण आरामात उडवू. म्हणजे या भागात तुमचं पुरं बेसिक आणि कन्सेप्ट क्लिअर होतील. पुढच्या भागात आपण याच्यातले ऍडव्हान्स म्हणजे कठीण प्रश्न. मग याच्यामध्ये येणाऱ्या कोणकोणत्या परिस्थिती राहतात रेल्वेच्या? सर्वात पहिल्यांदा आपली कन्सेप्ट कोणती वापरणार याच्यात आपण? वेग, वेळ आणि अंतर. म्हणजे जो हे आजचे प्रश्न करून घेईन किंवा जो हा आजचा भाग पाहिजे त्याला वेग वेळ म्हणजे रेल्वेचा येणारा प्रश्न कधीच चुकणार नाही. म्हणजे या बाहेर काहीच नाही, याच्या सर्व सत्य इथं आपल्या समोर मांडलंय. मग वेग वेळ अंतर याचा फॉर्म्युला काय रे? तर तुम्ही म्हणसान सर वेग बरोबर अंतर भागेला वेळ. काय आहे? वेग बरोबर अंतर भागेला वेळ. हा आपला याचा बेसिक फॉर्म्युला आहे, बरोबर आहे. आणि एवढं सगळं तुम्हाला माहितीच आहे, तेव्हा तुम्ही रेल्वेचा डायरेक्टली भाग बघताय. मग रेल्वेमध्ये कोणकोणत्या कन्सेप्टवर आधारित किंवा कशा प्रकारचे प्रश्न येतात ते बी आपण समजून. मग रेल्वेमध्ये सगळ्यात पहिला प्रकार येईल तुमच्या समोर तो की एखादी रेल्वे असेल आपली ए टाईप. आपण ए प्रकारावर जाऊ. आता सगळ्यात पहिल्यांदा जेव्हा रेल्वे एखाद्या व्यक्तीला, झाडाला आणि किंवा एखाद्या खांबाला पार करते. समजा ही आपली रेल्वे, ही आपली रेल्वे मोनोरेल समजून घ्या, जे तुम्हाला समजते लोकल रेल्वे कोणती रेल्वे. आता ही रेल्वे ही समोर इकडे समजा एखादी झाड आहे याला पार करत असेल, ठीक आहे, किंवा एखादी माणूस आहे याला पार करत असेल, किंवा एखादा खांब आहे किंवा एखादा पोल आहे यांना पार करते. म्हणजे आपली झुकझुक गाडी इथून अशी जाईन पुढे. आणि पहिल्या कंडिशन मध्ये काय करेन ती? एक तर एका झाडाला पार करीन, नाहीतर एखाद्या व्यक्तीला, नाहीतर एखाद्या खांबाला ती पार करते. मग ह्या पार करण्याचा प्रश्न येतो सर. मग याच्यामध्ये प्रश्न कसा येतो की गाडीचा काहीतरी तुम्हाला दिला जातो वेग, जे रेल्वेचा वेग दिला जातो. काय दिला जातो? रेल्वेचा वेग. त्याच नंतर काय दिलं जातं तुम्हाला? या म्हणजे जे झाड आहे त्याला ओलांडण्याची वेळ. काय? ओलांडण्याची वेळ. काय दिलं जातं? ओलांडण्याची वेळ, ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याकडे राहतं अंतर. काय असतं? अंतर. पण हे अंतर काय असतं आपल्याकडे? सर रेल्वेची लांबी. काय असतं? रेल्वेची लांबी. मग हे असं का बरं घेतलं सर? रेल्वेची लांबी म्हणजेच अंतर का बरं घेतलं हे आपण साध्या भागात समजून. आता समजा माझ्याकडे हा एक पेन आहे. हा काय आपल्याकडे एक पेन. आता ही येते आपली झुकझुक गाडी करून, ठीक आहे. ही झुकझुक गाडी येते. आता ही काय करते? या पेनाला पार करते. या पेनाला काय करते? ती पार करते. समजा आता या पेनाला जर मी फक्त काय केलं असतं पार, या पेनाला जर मी फक्त या बोटानं पार केलं असतं, झालं की नाही लगेच? म्हणजे काही अंतर आहे का माझ्या बोटाचं या एवढ्या? काही अंतर आहे का? नाही, लगेच पार केलं. पण जेव्हा ही बॉटल पार करते, जेव्हा ही बॉटल या पेनाला पार करते, या पेनाला पार करता करता ही बॉटल कोणाला पार करते रे? स्वतःला. म्हणजे या पेनाला ही बॉटल पूर्णपणे पार केव्हा करणार आहे? जेव्हा पूर्णपणे रेल्वेचं समोरचं तोंड म्हणजे काय इंजिन ते शेवटचा डब्बा याला ओलांडून जाईल. म्हणजे पेनाचं स्वतःच काही अंतर आहे का सर? नाही ना. कोणाचं अंतर आहे? तर बॉटल म्हणजे आपल्या रेल्वेचं अंतर आहे. मग रेल्वेचं हे जे अंतर आहे, एवढं अंतर पुरं जेव्हा हे पार करीन रेल्वे, तेव्हाच ती काय करीन? या पेनाला पूर्णपणे ओलांडून जाईल, ठीक आहे. आता याच्यात पेनाचं डिस्टन्स का घेतला? अरे पेनाचं स्वतःमध्ये काही डिस्टन्स आहे का? किंवा मानवाचं स्वतःमध्ये काही अंतर आहे का? नाही. एखाद्या झाडाचं स्वतःमध्ये काही अंतर आहे का? तर नाही. किंवा एखाद्या खांबाचं स्वतःमध्ये काही अंतर आहे का? नाही. मग अशा वेळेस उत्तर काढताना आपण कोणता फॉर्म्युला वापरतो जनरली? सर जेव्हा रेल्वे एखादी झाडाला, खांबाला किंवा माणसाला पार करते त्यावेळेस इथे असतो रेल्वेचा वेग. काय घ्यायचा असतो आपल्याला? रेल्वेचा वेग.
त्या माणसाला पार करण्यासाठी अंतर कोणतं पार करते गाडी? स्वतःचं अंतर. म्हणजे काय? रेल्वेचं अंतर. रेल्वेची लांबी आपण ज्याला म्हणतो, काय म्हणतो आपण? रेल्वेची लांबी. बरोबर आहे. आणि त्यानंतर खाली असते मग वेळ. खाली काय असते? वेळ. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे ज्या वेळेस आपण एखाद्या झाडाला, खांबाला किंवा माणसाला पार करू त्यावेळेस आपण लांबी कोणाची घेऊ? रेल्वेची. अंतराच्या जागेवर काय ठेवणं आपल्याला? रेल्वेची लांबी. भागीला तर वेळ राहीलच आणि त्याच्यानंतर याची स्वतःची काही लांबी राहणार नाही. ठीक आहे, समजा एवढी कंडिशन क्लेरिफाय झाली. दुसरी कंडिशन पाहू काय असेल. दुसरी कंडिशन अशी असेल की ही असेल आपली एक रेल्वे गाडी, वंदे भारत. ठीक आहे, नवीन कलर मध्ये आली आता. ठीक आहे, त्याच्यानंतर ही रेल्वे आल्यानंतर ही सर्वात पहिल्यांदा ती एखाद्या पुलाला पार करेल किंवा एखाद्या बोगद्याला पार करेल. बरोबर आहे. किंवा एखादा प्लॅटफॉर्म असेल त्याला पार करेल. बरोबर आहे. म्हणजे आता अशी वस्तूला पार करते की ज्याचं स्वतःमध्ये काहीतरी अंतर आहे. अशा वस्तूला पार करते की ज्याचं काय आहे? स्वतःमध्ये अंतर आहे. जसं की पूल. पूल काही असा हा एखादी मीटरचा असतो का? फक्त नाही, कमीत कमी 10, 15, 20, 50 मीटरचा तर राहतोच पूल आपला. एखादा बोगदा आता डोंगरातून राहतो म्हणल्यावर 50-60 मीटर कमीत कमी राहिलंच पाहिजे त्यात. आणि प्लॅटफॉर्म बरोबर 100 मीटरचा आता प्लॅटफॉर्म ठेवणंच पडतो कमीत कमी तुम्हाला. बरोबर आहे. म्हणजे या ज्या लांब वस्तू आहे त्यांना रेल्वे पार करते तेव्हा आपली कन्सेप्ट बदलते. कशी कन्सेप्ट बदलते लगेच समजून घेऊ आता. हा, समजा आता आपण बॉटल दे. समजा हा आपला पूल आहे. ठीक आहे, हा काय आपला पूल. आता ही रेल्वे येते. आता ही रेल्वे जेव्हा येते, आता ही रेल्वे येणार आहे. ठीक आहे, ही रेल्वे जेव्हा येते ती काय करते? या पुलाला अशी पार करून जाते. बरोबर आहे. ही जी रेल्वे येते या पुलाला काय करते? अशी पार करून जाते. मग आता माणसासारखं फक्त रेल्वेला आली लगेच गेली असं काही होतं का? नाही. आता रेल्वे येते, इथून ते पुलाला सुरुवात करते, मग इथून परत पूर्ण पुलावर जाते, नंतर पुलावरून पुढे गेल्यानंतर तिला पूर्ण पार करते. म्हणजे आता जेव्हा आपल्याकडे फक्त पेन होता, फक्त पेनाला इथून सुरुवात करणं होतं, म्हणजे रेल्वेला पुढचं तोंड आणि शेवटचं तोंड पार करणं होतं. पण याच्यात तसं नाहीये. याच्यात आहे ना, रेल्वे काय करते? पुढचं तोंड पार करून टाकते, पण पूल पूर्ण संपतोय का मागचं तोंड पार केल्यावर? इथून नाही, हे मागच्या तोंडाने पूर्ण 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 भाग याला पुढे जायचंय. म्हणजे याच्यामध्ये डिस्टन्स केवढं कव्हर करायचं रेल्वेला? स्वतःचं अंतर तर कापणंच आहे. म्हणजे रेल्वेची लांबी तर पूर्ण त्याला करायचीच आहे, पण त्यासोबत तिला पुलाची लांबी सुद्धा काय करायची? कव्हर करायची. म्हणजे मागच्या वेळी डिस्टन्स केवढं कव्हर करायचं होतं? बाटीला पेनासोबत फक्त बाटीला स्वतःचं अंतर कव्हर करणं होतं. पेनासोबत फक्त स्वतःचं अंतर कव्हर करणं होतं. पण आता जेव्हा पूल, बोगदा किंवा प्लॅटफॉर्म होतोय तेव्हा प्लॅटफॉर्म बी पार करणं आहे स्वतःसोबत, पूल बी पार करणं आहे स्वतःसोबत, आणि त्याच्यानंतर तुमचा काय आहे? बोगदा बी पार करणं आहे स्वतःसोबत. या गोष्टी सगळ्या काय करणं या रेल्वेला? दोन गोष्टींचं अंतर इथं पार करणं, एक तर बोगद्याचं बी आणि दुसरं म्हणजे रेल्वेचं बी. ठीक आहे, ही कन्सेप्ट इथं येते. मग इथं बदलतं काय सर? तर रेल्वे जेव्हा यांना पार करेल तेव्हा वेळ जास्त लागेल. काहून? कारण याच्यामध्ये जे अंतर होतं आपला, वेग तर आपला रेल्वेचा येईलच. बरोबर आहे. अंतर काय येईल? आता इथे अंतर येईल पुलाचे अंतर, पुलाचे किंवा बोगद्याचे किंवा प्लॅटफॉर्मचे अंतर, प्लॅटफॉर्म, पूल किंवा बोगद्याचे अंतर अधिक रेल्वेचे अंतर, म्हणजे रेल्वेची लांबी. या दोघींची काय राहील? लांबी. काहून? कारण स्वतःच्या लांबी सोबत या पुलाची त्याची लांबी पार करते रेल्वे, तेव्हा ती एकमेकांना ओलांडून जाईल ना पूर्ण. हा, आणि भागेला काय येईल? यांना लागणारा वेळ. आणि भागेला काय येईल? मग त्याच्यानंतर यांना लागणारा वेळ. एवढं आपलं पुढचं कंडिशन येईल. म्हणजे पहा, याच्यामध्ये तुम्हाला रेल्वेची लांबी वेगळी लागेल आणि पुलाची किंवा बोगद्याची लांबी वेगळी लागेल. आणि ती लांबी आल्यानंतर त्यांना काय करायचंय? आपल्याला मिश्रित करायचंय, म्हणजे एकमेकांमध्ये मिक्स करायचंय. आणि त्याच्यानंतर पुढे म्हणजे एकमेकांना जे अंतर ओलांडल्यानंतर आपण काय म्हणू की हा, या पुलाला रेल्वेने ओलांडलंय, या बोगद्याला रेल्वेने ओलांडलं आहे, किंवा या प्लॅटफॉर्मला रेल्वेनं ओलांडलं. ठीक आहे, आता हे दोन कन्सेप्ट एकदम बेसिक आहे, म्हणजे यांच्यावर जास्तीत जास्त पेपरात प्रश्न येतील आणि याच्यावरचे आपण आता काही प्रश्न बघू सुद्धा. पण ते प्रश्न बघण्याआधी सर्वात महत्त्वाची गोष्ट क्लिअर करा की अंतर हे दोन युनिटमध्ये म्हणजे एककांमध्ये मोजल्या जाईल. म्हणजे वेग किलोमीटर हे मोजल्या जातं सर तासामध्ये. हा, काय? किलोमीटर हे तासामध्ये मोजल्या जातं आणि मीटर हे सेकंदात मोजल्या जातं.
कशात? सेकंदात. कारण कधी कधी काय होतं भाऊ, तुम्हाला वेग दिला जाईल किलोमीटर प्रति तासामध्ये आणि अंतर दिलं जाईल मीटर मध्ये. काय दिलं जाईल? अंतर मीटर मध्ये अंतर दिलं जाईल. तर मग किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने तुम्ही मीटर मधलं अंतर मोजू शकत नाही. तेव्हा काय लागेल आपल्याला? जे हे वेग आहे हा सुद्धा कसा लागेल? मीटर प्रति सेकंदातलाच लागेल. कसा लागेल? मीटर प्रति सेकंदातला. मग याला बदलायचा कसा? तर पहा, जेव्हा किलोमीटर पर अवर म्हणजे किलोमीटर प्रति तासामधून आपण मीटर प्रति सेकंदाकडे जात असो, मीटर प्रति सेकंदाकडे जाऊ, त्यावेळेस काय करणे तुम्हाला? 5/18. कशाने? 5/18 काय करायचंय? गुणायचे. किलोमीटर प्रति तासाला 5/18 काय करायचंय? गुणायचंय. म्हणजे आपण कशात जाऊ? मीटर प्रति सेकंदामध्ये. आणि ज्यावेळेस मीटर प्रति सेकंदातून काय? मीटर प्रति सेकंदातून आपण किलोमीटर प्रति तासात जाऊ. कशात जाऊ? किलोमीटर प्रति तासात जाऊ. त्यावेळेस आपल्याला काय करायचं? याला 18/5 काय करायचं? गुणायचं. कोणाला? मीटर प्रति सेकंदाला. कशाने? 18/5. आता हे लक्षात कसं ठेवायचं? तर किलोमीटर प्रति तासाला काय करायचं? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर आणि 1 तास म्हणजे 3600 सेकंद. बरोबर आहे? 0 0 कॅन्सल, 5 दुने 10, त्याच्यात आपलं बे पंचे 10 आणि हे इथे येतील 18. म्हणजे उत्तर काय? 5/18. ठीक आहे. म्हणजे किलोमीटर प्रति तास आलं की 5/18 लक्षातच ठेवून द्यायचं. ही याचीच ठेवून द्यायची, लक्षात ठेवण्याची साधारण एकदम ट्रिक आहे आपली. आणि याच्यात चेंज मग आपल्याला. मग आता समजा प्रश्न येईल समोर. प्रश्न पहा, रेल्वे पाहून घ्यायची. आपल्याकडे डाटा भेटला असेल, तुम्हाला मी सर्व काही फोडून सांगितलंय. मग सोडवा बरं याचं उत्तर काय येतं पहा. तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा काय करसाल की सर आम्हाला जे विचारले सांगू. धावणारी ट्रेन आहे कोणत्या? सर 72 किलोमीटर प्रति तास. बर, रेल्वेचा वेग किती? सर वेग दिलाय. काय दिलाय? वेग. काय दिलाय? वेग. त्याच्यानंतर रेल्वेची लांबी. काय दिले सर? रेल्वेची लांबी. आणि रेल्वेची लांबीलाच काय घेतो सर आपण? अंतर म्हणून घेतो. काय म्हणून घेतो? अंतर. आणि अंतर किती दिलंय सर? 800 मीटर. किती दिलंय? 800 मीटर. सोपे प्रश्न सुरुवातीला आहे, नंतर चांगले टप्पे टाकले, समजून घे. वेग किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास. आणि लांबी किती आहे सर? 500 मीटर. एवढी काय आपली लांबी. ठीक आहे, एवढं कव्हर झालं आपलं. त्याच्यानंतर काय आहे? एका खांबाला कशाला ओलांडते आता गाडी? एका खांबाला ओलांडण्यासाठी किती वेळ घेईल? पहा, खांबाला, माणसाला आणि झाडाला ओलांडताना आपल्याला फक्त कोणत्या गोष्टी लागेल? तर रेल्वेचा वेग आणि रेल्वेची लांबी. कारण आपल्याला अंतर पार करणं, ते अंतर कोणतं पार करते गाडी? ती स्वतःची लांबी पार करते त्यांना पार करताना, आणि तेच गोष्ट आपल्याला लागणार आहे. म्हणून आपल्याला भेटलेला वेग कोणता आहे सर? 72 किलोमीटर प्रति तास. आणि आपलं अंतर किती? 800 मीटर. पण दादा आपण अंतर किती घेतलंय? मीटर. आणि वेग किलोमीटर प्रति तास. हे जुळतंय का? नाही. म्हणजे आपल्याला काय करणं पडेल सर? मीटर मोजताना आपल्याला आहे ना, 1 किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये नेणं पडेल. तेव्हा त्यांची म्हणजे जुळणी होईल काय ना काही. नंतर अदरवाईज आपलं उत्तर मग 100% चुकणार आहे. म्हणून मी काय करीन? याला इथे गुणेला 5/18. कारण इथंच पाहिलं आपण काय पाहिलं की किलोमीटर प्रति तासाला मीटर सेकंदामध्ये बदलून घ्या. आणि हे केलं आणि इथं काही आपला वेळ, जे की आपल्याला काय करायचंय? काढायचंय. हा काही आपला मग वेळ. मग तुम्हाला माहिती सर 18 1 18, 18 चोक 72 पडेपाठ लागते ना. आणि त्याच्यानंतर 5 चोक 20. मग आता वेग आला तुमचा 20 मीटर प्रति सेकंद आणि हा आला 800 अंतर रेल्वेचा आणि आली वेळ. आता वेळ जर काढण्यात, वेळ कुठे जाईल आपली? इकडे. मग वेळ बरोबर काय येईल सर? वेळ बरोबर येईल 800/20. म्हणजे 0 0 कॅन्सल आणि 2 भागलं आलं 40 सेकंद. बरोबर आहे. म्हणजे एका रेल्वेला, एका खांबाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागतोय? तर 40 सेकंद. किती वेळ लागतोय? 40 सेकंद. ठीक आहे. हा, आता या प्रश्नाला एवढं बेसिक मध्ये डिटेल मध्ये करायची गरज नाही. सर्वात आधी पाहून घ्यायचं लांबी मीटर मध्ये, तर तासात एका, याला मिनिटात, आपलं मीटर प्रति सेकंदात कन्वर्ट करून घ्या लगेच. मग हा तो हात करून घ्यायचा 5/18. 18 चोक 72, 5 चोक 20. बस यांचा काय होतो मग? भागाकार. मग 800/20 आणि हे झालं मग तुमचं उत्तर 40. ठीक आहे. पेपरामध्ये हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर जमीन आधी बेसिक पासून समजून घ्या, ते एकदम गरजेचं आहे. सोडवा बरं हा प्रश्न पुढचा. पहा बरं
का म्हणलं बाबर प्रश्नात, एक ट्रेन 90 किलोमीटर प्रति तास वेगाने, किती वेगाने, 90 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे, ती एका टॉवरला, टावर आहे, खांबा टावर हे काही बेसू काही घेणे नाही का, नाही, एका टॉवरला 16 सेकंदात ओलांडते. वेळ पाहता आता काय दिली तुम्हाला, वेळ किती सेकंदात ओलांडते, 16 सेकंदात ओलांडते. तर त्या ट्रेनची लांबी किती, तर त्या ट्रेनची लांबी किती, ट्रेनची लांबी आपल्याला काढणे मीटर मध्ये, कारण किलोमीटर मध्ये ट्रेन राहणार. वेळ दिलाय सेकंदामध्ये, कशात दिला वेळ, सेकंदामध्ये. तर वेग कशात लागेल आपल्याला, सर वेग लागेल आपल्याला मीटर प्रति सेकंदामध्ये. वेग कशात लागेल मग आपल्याला, मीटर प्रति सेकंदामध्ये. सर आपला फॉर्म्युला काय हो, वेग बरोबर अंतर भागेला, वेग बरोबर अंतर भागेला वेळ. वेग किती आपला, सर 90 गुणेला 5/18. काहून केलं, किलोमीटर प्रति तासाला मीटर प्रति सेकंदामध्ये बदलणं होतं. आणि बरोबर अंतर आता आपल्याला माहिती का, नाही, तर अंतर जसं तसं लिहिलं, जे की काय रेल्वेची लांबी, आणि भागेला काय करताना वेळ, जे की दिले तुम्हाला 16. मग आता अंतर बरोबर काय राहिलं रे, सर अंतर बरोबर काय होईल आता, हा इकडे भागेला आहे ना, हा इथे गुणेला चालू आहे, बरोबर. मग काय होईल, सर 90 गुणेला 5/18 गुणेला किती झाले हे 16, हे 18 आणि हे 16 आहे, ठीक आहे, गुणेला 16. मग 18 1 18, 18 5 90, 16 5 80 गुणेला 5, 18 पंचे 40, म्हणजे किती झालं 400 मीटर. म्हणजेच आपल्या रेल्वेची लांबी किती झाली, 400 मीटर. किती झाली रेल्वेची लांबी, 400 मीटर. पण आता बेसिक पासून करतोय तू, मी तुला सांगून देतो. अंतर विचारला असेल तर काय करायचं, आता एकाच फॉर्म्युला बनवतोय मी, वेगवेगळं काही करत नाहीये. अंतर दिले तर काय जाईल, वेळ इकडे गुणेला, म्हणजे काय होईल, वेग गुणेला वेळ. काय होईल, वेग गुणेला वेळ. काय विचारलं तर, अंतर विचारलं असेल तर. तुला वेग विचारला असेल तर काय होईल, वेग विचारला असेल तर काय होईल, अंतर भागेला वेळ. आणि वेळ विचारले असेल तर काय होईल, अंतर भागेला वेग. काय होईल, अंतर भागेला वेग. हे तिन्ही फॉर्म्युला लक्षात ठेव, म्हणजे जे विचारलंय लगेच त्याचं आपण उत्तर काढू शकतो. आता याच्यात मला काय विचारलं तर अंतर, मग मला कमी वेळेत उत्तर काढणं, कारण कुत्रे लागले माझ्या मागे पेपरामध्ये. मग काय करीन मी, अंतर विचारलंय तर वेग किती, सर 90 गुणेला 5/18 करा, कारण आपल्याला मीटर प्रति सेकंदात पाहिजे. त्याच्यानंतर काय करू आपण, गुणेला वेळ. वेळ किती सर 16 सेकंद, सोडवून टाका, 18 1 18, 18 5 90, 16 5 80, 18 पंचे 40, जर झालं उत्तर 400 मीटर. संपलं. पेपरात एवढंच करणं आपल्याला, पेपरात रिकाम्या लांबण लावत बसायची नाही. हे सगळं नवीन पोरांसाठी, ज्याला यातूनही उमजत नाही. पहा बरं, सोडवा बरा प्रश्न. काय म्हणतो, एक ट्रेन 63 किमी प्रति तास वेगाने धावत आहे. किती, सर 63 किलोमीटर प्रति तास. 63 किलोमीटर प्रति तास वेगाने धावत आहे. ती एका खांबाला ओलांडते, किती सेकंदात, सर 14 सेकंदात. किती, 14 सेकंदात ओलांडते. तर त्या ट्रेनची लांबी किती, ट्रेनची लांबी म्हणजेच काय, त्यांचं अंतर. आणि अंतर बरोबर काय सांगितलं मी तुम्हाला, सर वेग गुणेला वेळ. अंतर बरोबर काय, मग वेग गुणेला वेळ. परंतु हे कशात पाहिजे, सर मीटर प्रति सेकंदामध्ये. मग काय करसान सर, 63 गुणेला 5/18 गुणेला 14. काय करसान, 63 गुणेला 5/18 काऊन केलं, सर याला मीटर प्रति सेकंदामध्ये करणं, नाही तर मग पुढे जजमेंटच होऊन जाईल आपलं. ठीक आहे, मग उत्तर काय रे आपलं, उत्तर काय सर, मग ह्या दोघींना पहा, 9 भाग जातोय, 9 2 18, 9 7 63, बे 1 बे 7 14, बरोबर आहे. 7 5 35 गुणेला 7, 7 5 35, 5 हजाला 3, 7 21, 21 आणि 3 किती झाले सर, मग 24. म्हणजे गाडीची लांबी किती आली, 245 मीटर. किती आली लांबी आपल्या गाडीची, मग 245 मीटर ही आपली गाडीची लांबी आली. आणि हे प्रश्न तुमच्या पेपरातले वेगळे माया मनानं काही टाकलेले नाही मिळेल, कारण तुमच्या पेपरात हेच फसवतात तुम्हाला ते, की किलोमीटर प्रति तासात लांबी देतात, त्याला माहिती हा भाऊ घाईमध्ये काय करीन, याला मीटर प्रति सेकंदात बदलणार नाही, उत्तर चुकवीन, टाइम वाया घालीन आणि परत प्रश्न सोडून तो बरोबर करीन. म्हणजे याचा मी काय खाल्ला, 1 मिनिट तरी खाल्ला म्हणून. ठीक आहे, हे त्यांची प्रयत्न राहतो आणि तो या प्रयत्न काहीतरी वेगळा आला पाहिजे. नाही तर मग काय आपला कार्यक्रम व्हायला टाइम लागणार नाही. 180 मीटर लांबीची एक आगगाडी, गाडीची लांबी किती आहे, 180 मीटर, 10 सेकंदात ओलांडतो. लांबी दिली म्हणजे अंतर दिलं.
आणि वेळ दिली, काय दिली वेळ, किती सेकंदात ओलांडते 10 सेकंदात ओलांडते. तर आगगाडीचा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये सांगा. काय करायचं, आगगाडीचा वेग किलोमीटर प्रति तासामध्ये सांगा. आता वेग बरोबर काय सर, वेग बरोबर आहे अंतर भागेला वेळ. काय अंतर भागेला वेळ, अंतर किती सर 180, अंतर किती 180 आणि भागेला वेळ किती सर 10 सेकंद. बघू आपण, मग उत्तर काय आलं सर 18 मीटर प्रति सेकंद. कारण पहा अंतर दिलं होतं मीटर मध्ये, वेळ दिली होती सेकंदामध्ये. मग उत्तर कशात येईल की सर तो 180 मीटर 10 सेकंदात जातोय, तर याचा अर्थ काय 18 मीटर हा एका सेकंदाला जातोय. काय आहे की 18 मीटर हा एका सेकंदाला जातोय. पण आपल्याला वेळ कशात विचार, वेग कशात विचारलाय सर, किलोमीटर प्रति तासामध्ये विचारलाय ना. साधारण भागे वेगवेगळे शिकताना पहिलाच टाईप शिकतो आपण की मीटर प्रति सेकंदामधून किलोमीटर प्रति सेकंदामध्ये जाताना काय करायचं, तर 18/5. काय करसान 18/5. मग हे जे गेले 18 गुणिले किती करसान 18/5. 18 गुणिले 18 किती होता 324 भागिले किती होती 5 आणि 5 सक 30 उरले 2, 2 4, 5 चोक 20 उरले 4, इथं आला पॉईंट, इथं 0 आणि 5 8 40. मग उत्तर काय आलं सर 64.8 किलोमीटर प्रति तास. काय आलं उत्तर मग 64.8 किलोमीटर प्रति तास. हे झालं आपल्या प्रश्नाचं उत्तर. काही कठीण आहे का, एकदम साध्या पद्धतीने समजून घ्या, उमजून घ्या. एकदम बेसिक पासून घेतोय मी, म्हणजे येड्यातल्या येड्या पोरग्याला समजायला पाहिजे असं. पुढचा प्रयत्न आता वेगळा राहील. काय म्हणतो या, एक आगगाडी 200 मीटर लांब आहे, म्हणजे आगगाडीची लांबी किती आहे, रेल्वेची लांबी किती आहे 250 मीटर आणि ती 90 किलोमीटर तास वेगाने धावत आहे. वेगाने, कोणत्या वेगाने धावते गाडी, वेग कोणता आहे गाडीचा 90 किलोमीटर प्रति तास. काय वेग आहे गाडीचा 90 किलोमीटर प्रति तास. ही आगगाडी 200 मीटर लांबीचा एक पूल ओलांडायला किती वेळ घेईल. आता पूल दिलाय, काय दिलाय पूल, पूल ओलांडायला किती मीटर लांबीचा आहे पूल सर 200 मीटर लांबीचा पूल आहे. आणि हा ओलांडण्यासाठी ही गाडी किती वेळ घेईन असं आपल्याला विचारलं. तुम्हाला सांगितलं जेव्हा एखादी गाडी एखाद्या झाडाला, एखाद्या पुलाला किंवा एखाद्या माणसाला पार करत असेल त्यावेळेस ती फक्त स्वतःचा डिस्टन्स पार करते. पण जेव्हा ती एखाद्या पुलाला, एखाद्या बोगद्याला किंवा एखाद्या आपलं प्लॅटफॉर्मला पार करत असते त्यावेळेस ती काय करते, स्वतः सोबत ते जे अंतर आहे पुलाचं प्लॅटफॉर्मचं त्याला सुद्धा पार करते. म्हणजे आता अंतर बरोबर काय येईल, अंतर बरोबर काय येतं आपलं, अंतर बरोबर येईल आपलं रेल्वेची लांबी, काही रेल्वेची लांबी अधिक काही ना रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी, काही रेल्वेची लांबी अधिक पुलाची लांबी. आपल्याला काढायचं काय याच्यात वेळ, आणि वेळ बरोबर काय रे, वेळ बरोबर दिलाय सर अंतर भागीला वेग. काय दिलंय, वेळ बरोबर अंतर भागीला वेग. अंतर काय सर आपलं 250 अधिक 200, बरोबर आहे की नाही. अंतर काय ना आपलं 250 अधिक 200 आणि वेळ. आता हे मीटर मीटर उत्तर 20 सेकंदात येणार आहे. बोललोय तर सेकंदात, तर मग किलोमीटर प्रति तासाची काही गरज आहे का नाही, त्याला मीटर प्रति तासात करा. म्हणजे काय करसान 90 गुणिला 5/18, 18 1 18, 18 5 90, 5 5 25. म्हणजे उत्तर काय येत 25 मीटर प्रति सेकंद. किती येत आहे 25 मीटर प्रति सेकंद. म्हणजे येत आहे 25 मीटर प्रति सेकंद. काढायचं उत्तर काय 200 250 किती आले सर 450 भागीला 25. बरोबर आहे, समजलं तुम्हाला सगळ्यांना. ठीक आहे, आता याला आहे ना भाग देऊन टाका, किती सेकंद येतात पहा. मग 5 5 25, 5 9 25. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर अजून काय येईल 5 1 5, 5 1 5 आणि 5 8 40. म्हणजे उत्तर किती सेकंद आलं सर 18 सेकंद. किती आलं 18 सेकंद. म्हणजे एखादी रेल्वे जिचं अंतर आहे, जिची लांबी 250 मीटर, जेव्हा ती 90 किलोमीटर प्रति तासाच्या स्पीडने एखाद्या 200 मीटर पुलाला ओलांडेल तेव्हा त्याला किती वेळ लागेल सर मग 18 सेकंदला. किती वेळ लागेल मग तिला 18 सेकंद. आता पेपरात करताना आपल्याला फक्त काय माहिती पाहिजे सर, अंतर बरोबर 250 म्हणजे रेल्वेची लांबी अधिक 200 ही पुलाची लांबी भागेला या 90 ला इथंच कन्वर्ट करून टाकायचं. 90 गुणेला 5/18, 18 5 90, 5 5 25. एवढं तुम्हाला पेपरात लिहिणं आहे.
हे 450 भागीला 25 करणं आहे आणि इथून पुढे भाग देणं, म्हणजे भाग दिला तुमचं काम होईल. जसं की 25 एक 25, उरले किती तुमच्या मग त्याच्यानंतर उरले किती 20, बरोबर. 20वर 0 आणि 25 8 200. जर 25चा पडापाट असेल तर बरं, नसेल तर मग 5 विभाग दिला तर चालेल, जसं आम्ही इथं दिला. हे बेसिक साठी आहे, हे जुन्या पुराणांसाठी. भाऊ याच्यावरती 3 ओळीच्या वरती त्या प्रश्नाचं उत्तर गेलंच नाही पाहिजे, गेलं म्हणजे आपला टाइमचा लास्ट धरून चालतो. ठीक आहे. स्पीड हा पूर्णपणे तुमच्या कॅल्क्युलेशनवर डिपेंड करेल, ना की याच्या ट्रिकावर. ट्रिका काही पाडबी करू नका, एक फॉर्म्युला लिहिला त्याच्याच बोर्डवर सगळं चालतं आपलं, फक्त कन्सेप्ट समजून घ्या. हा पा 300 मीटर लांबीची एक मालगाडी आहे. तिची लांबी किती आहे सर? 350 मीटर. 1250 मीटर लांब बोगद्याची लांबी किती आहे सर? 1250. तुम्हाला सांगितलं, जेव्हा आपण एखादी रेल्वेगाडी बोगदा पूल किंवा याला ओलांडते तेव्हा 2 इंच अंतर बिरजे होते, बरोबर आहे. मग 350 मीटर लांबीची एक मालगाडी 1250 मीटर लांब बोगद्यातून 80 सेकंदात पार करते. किती सेकंदात पार करते? 80 सेकंदात पार करते. त्या आगगाडीची गती किती? म्हणजे गाडीचा काय करणार आपल्याला? वेग. काय करणार आहे? वेग. आणि वेग बरोबर तुम्हाला माहिती काय असतं सर? अंतर भागीला वेळ. काय विचारलंय? अंतर भागीला वेळ. मग अंतर किती येतं एकूण आपलं सर? अंतर येतंय आता 1250 मध्ये 50 टाकले झाले 1300, आणि 1300 मध्ये अजून 300 टाकले किती झाले? 1600. किती झाले? 1600. म्हणजे अंतर छेद वेळ किती सेकंद लागताय गाडीला? 80 सेकंद. म्हणजे एकूण अंतर किती झालं मग आता? हे 1600 भागीला किती झालं सर? 80. 1600 भागीला किती झालं? 80. मग हे 0 0 झाले कॅन्सल. काय झाले? हे 0 0 कॅन्सल. आणि 8 दुने 16. म्हणजे गाडीचा वेग काय सर? 20 मीटर प्रति सेकंद. पहा कधी लांबी मीटर मध्ये आणि वेळ सेकंदात, याचं उत्तर वेग कशात येणार आहे? मीटर प्रति सेकंदातच येणार आहे. आता तुम्हाला जर मीटर प्रति सेकंदात उत्तर विचारलं असेल, कशात विचारलंच तर उत्तर काय? 20 मीटर प्रति सेकंद. पण तुम्हाला जर उत्तर विचारलं असेल किलोमीटर प्रति सेकंदात, किलोमीटर प्रति तासात, काय उत्तर जर किलोमीटर प्रति तासात विचारलं तर काय करसान रे तुम्ही? मग 20 गुणिला काय करसान? 18/5. किती करसान? 18/5. 5 1 5, 5 चोक 20 आणि 18 चोक 72. काय उत्तर येईल मग आपलं? 72 किलोमीटर प्रति तास. मग गाडीचा वेग किती होता आपला? 72 किलोमीटर प्रति तास. आणि जर मीटर प्रति सेकंदात विचारलं तर किती येतं मग आपलं? 20 मीटर प्रति सेकंद. किती येतं उत्तर मग आपलं? 20 मीटर प्रति सेकंद. पुढचा भाग परत तुम्ही म्हणसान सर काय आणलंय? एक रेल्वे 400 मीटर. आता हा प्रश्न जो आहे ना, आता चांगले घाबरतील जरा. ठीक आहे. आता हा प्रश्न पाहून तुम्ही जरा हे झालं असं की सर काय नवीनच आलं, याच्यात पुलाची लांबी दिसत नाही, काहीच लांबी दिसत नाही. एक रेल्वे 400 मीटर लांब प्लॅटफॉर्म, 400 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 50 सेकंदात ओलांडते. ठीक आहे. आता केंद्राचा प्रश्न. आणि 600 मीटर प्लॅटफॉर्मला एक रेल्वे, हा पण प्लॅटफॉर्म ह्या P1 आहे आणि हा इथं P2 आहे. ठीक आहे. मग 600 मीटर प्लॅटफॉर्मला ती 60 सेकंदात ओलांडते. किती सेकंदात ओलांडते? 60 सेकंदात. आता इथं फक्त 50 सेकंदात ते प्लॅटफॉर्मला तो ओलांडते, पण त्यासोबत अंतर कोणतं पार करते सर? एक स्वतःचं आणि एक प्लॅटफॉर्मचं. इथं बी काय करते? एक तर स्वतःचं बी अंतर पार करते आणि प्लॅटफॉर्मचं बी. आणि इथं फक्त आपल्याला दिलं प्लॅटफॉर्मचं अंतर, आणि आपल्याला काय विचार? रेल्वेची लांबी बी काढणं आणि रेल्वेचा वेग बी काढणं. काय काढणे सर? रेल्वेची लांबी सुद्धा आणि रेल्वेचा वेग बी. पण या दोन गोष्टी आपल्याला एक सांगून जाते. या दोन्ही गोष्टीमध्ये स्टेबल काय सर? रेल्वेची लांबी. काय आहे? रेल्वेची लांबी स्टेबल आहे, म्हणजे त्या आपण वजा केली, त्याच्यानंतर या दोघींची वजाबाकी करा. बरोबर आहे. पहा 400 मीटरले 50 सेकंद घेते, याच्यात 400 मीटरले किती सेकंद घेत असेल? ते 50 सेकंद घेत असेल ना. रेल्वेची लांबी आपण काढली. या 400 मीटरला किती सेकंद घेते? 50 सेकंद. म्हणजे या 400 मीटर याचे तुकडे केले मी ना आता, 200 आणि 400. तर या 400 मीटरला सुद्धा किती वेळ घेत असेल ती सर? 50 सेकंद. मग उरले 200 मीटर. मग 200 मीटर जायला ती रेल्वे किती वेळ जास्त घेते सर? 20 सेकंद. सॉरी, किती सेकंद जास्त घेते? 10. किती सेकंद घेते? 10. म्हणजे याचा अर्थ काय की सर आपली जी रेल्वे ना 10 सेकंदात 200 मीटर जाते. काय रेल्वे जी आहे 10 सेकंदात 200 मीटर जाते, तर मला सांगा 50 सेकंदात किती मीटर जात असेल? 10 सेकंदात 200 मीटर जाते, तर 50 सेकंदात गुणिले किती होत आहे? 5. म्हणजे गुणिले किती करसान? 5. म्हणजे किती मीटर जाते? 1000. किती मीटर जाते?
50 सेकंदात किती मीटर जाते ती 1000 मीटर ती जाते. याचा अर्थ काय की या 50 सेकंदामध्ये किती मीटर चाललेली ते किती अंतर पार केलंय तिनं, या 50 सेकंदात त्या रेल्वेनं सर 1000 मीटर अंतर पार केले. किती अंतर पार केले? 1000 मीटर. मग याच्यात जर प्लॅटफॉर्मची लांबी 400, या 1000 मध्ये जर प्लॅटफॉर्मची लांबी 400, तर मला सांगा रेल्वेची लांबी किती असेल? प्लॅटफॉर्मची लांबीच्या, कारण या 50 सेकंदामध्ये किती चाललेली गाडी आपली? 1000 मीटर. त्याच्यापैकी 400 मीटर काय चाललेली ती? प्लॅटफॉर्म. आणि उरलेली लांबी कशाची राहील मग? रेल्वेची. मग रेल्वेची लांबी किती आली सर? 600 मीटर. रेल्वेची लांबी किती आली? 600 मीटर आली. हे तुम्हाला आता समजलं असेल. मग रेल्वेची लांबी किती आहे? 600 मीटर. आणि इथून आपल्याला एक वेग बी जरी काढलाय तर आपली रेल्वे काय करते? 1000 मीटर किती सेकंदात पार करते? 50. भागाकार करून टाका, स्पीड काढून टाका. काही उत्तर? 5 1 5 5 गुणे 10. म्हणजे उत्तर काय ते सर? 20 मीटर प्रति सेकंद. म्हणजे गाडीचा वेग काय आपला? 20 मीटर प्रति सेकंद. असं इथून जरी काढत चालेल. 50 सेकंदात ती 1000 जाते ना, इथं तेच दिलं आपल्याला. किंवा इथं पहा 10 मध्ये 200 जाते, तर एकामध्ये किती जाते? 20. इथूनच समजतं आपल्याला. 200 किती मध्ये जाते? 10 मध्ये, तर एकामध्ये किती जाईल? झालं 20. आणि 20 मीटर प्रति सेकंद म्हणजे काय? हा झाला तुमचा वेग. की आमची गाडी जे आहे 20 मीटर एका सेकंदाला जाते. यालाच आपण म्हणतो वेग. वेग म्हणजे काय राहतं साध्या भाषेत? की मी 50च्या स्पीडने गेलो म्हणजे काय? अरे दादा तू 50 किलोमीटर एका तासात पोहोचशील अशा वेगानं तुझी गाडी चालते. 80च्या स्पीडने गेलो म्हणजे काय? की 80 किलोमीटर तू एका तासात पोहोचशील. ह्या तुझ्या गाडीचा वेग आहे, किंवा त्या प्रमाणे तुझ्या गाडीच्या चाकं फिरत आहे. तिला आपण साध्या भाषेत काय म्हणतो? वेग. आणि हा प्रश्न तुला समजला असेल. समजला असेल काही टेन्शन घेऊ नको. ते आउट ऑफ द सिलेबसचा होता अशी. फक्त तुमचं डोकं उघडण्यासाठी टाकला होता. एक रेल्वे 100 मीटर लांब पुलाला. पुलाची लांबी किती आहे सर? 100 मीटर लांब. 45 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास 60 सेकंदात ओलांडते, तर ती एका खांबाला. आता हा पोलीस भरतीचा प्रश्न, IMPB आपल्यासाठी. ठीक आहे, फिरवून विचारला. आणि हा प्रश्न वारंवार तुमच्या पेपरात विचारला जाऊ शकतो बी. थोडा चांगल्या प्रकारचा प्रश्न. चांगला म्हणजे काही टाइम खाऊ प्रश्न आहे. धरून चला पहा. आपल्याला विचारलं काय? ती एका खांबाला किती वेळात ओलांडेल? जेव्हा एखादी रेल्वे आणि ती एका खांबाला ओलांडते तेव्हा आपल्याला अंतर म्हणून काय पाहिजे? अंतर म्हणून काय पाहिजे आपल्याला सर? रेल्वेची लांबी. काय पाहिजे? रेल्वेची लांबी. आणि या उदाहरणामध्ये आपल्याला रेल्वेची लांबी दिली का कुठे? नाही सर. एका पुलाला 100 मीटर पुलाला ती 45च्या स्पीडनं 60 सेकंदात ओलांडते. आणि तर आपल्याला रेल्वेची लांबी दिली का? म्हणजे आपल्याला काय करणं आहे? याच्यामध्ये 2 उदाहरणं घालून दिले. म्हणजे पहिल्या उदाहरणावरून काय करा? तुम्ही रेल्वेची लांबी काढा, आणि रेल्वेची लांबी आल्यानंतर काय करा? खांबाला पार करायला किती वेळ लागतोय ते पहा. असा हा प्रश्न. मग आपण पहिल्यांदा काय काढू? रेल्वेची लांबी आपल्याला काढायची. काय काढायची आपल्याला? रेल्वेची लांबी. मग रेल्वेची लांबी कशी निघेल रे? मग काय सर? एक रेल्वेची लांबी मानू आम्ही x. रेल्वेची लांबी काय मानली आपण ना? x. रेल्वेची लांबी किती मीटर पूल आहे? 100 मीटर पूल. अंतर काय ना आपलं सर? पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी. अंतर काय ना आपलं? पुलाची लांबी आणि रेल्वेची लांबी. मग पुलाची लांबी किती सर? 100 अधिक रेल्वेची लांबी हे x. कारण ते आपल्याकडे आहे का? काही नाही. कितीच्या स्पीडनं सर? 45च्या स्पीडनं. वेग किती? मग 45 गुणीला काय करसान? 518. कारण आपल्याला ते मीटर प्रति सेकंदात पाहिजे ना. ठीक आहे. किती सेकंदात ओलांडते सर? 60. किती सेकंदात ओलांडते? 60. आणि इथं आपल्याला कशाची लांबी काढायची? रेल्वेची. असे प्रश्न येतात. रेल्वेची लांबी काढायला होता, काही काही वेळेस पुलाची लांबी काढायला होता. आपण ना आपलं तत्वाने सोडायचं. वेग बरोबर अंतर भागीला वेळ. फक्त मीटर प्रति सेकंदात ते ध्यानात ठेवला, नाही तर ते जर चुकलं तर कंडिशन खराब होऊन जाईल. 9 दुने 18, 9 5 45. ठीक आहे, हे लक्षात ठेवून द्या. इथं काही 5 5 25/2. काय होईल? 25/2. आता हे 60 इकडे भागेला इकडे जाताना गुन्हेला, म्हणजे गुन्हेला 60 बरोबर काय होती? 100 अधिक x. काय होती? बरोबर 100 अधिक x. आणि इकडे काय होती? 2 भागलं तिथे काय होती? 30. काय होती? 30. मग 25 0 0, 25 त्रिक 75. काय आहे? 25 त्रिक 75 यांचा गुणाकार. बरोबर. हे काय? पुलाची लांबी अधिक रेल्वेची लांबी. मग आता हे काय? इकडे धन इकडे जाताना ऋण, म्हणजे काय होती? 750 वजा 100 बरोबर काही x. म्हणजेच आपल्या रेल्वेची लांबी किती आली? रेल्वेची लांबी किती आली? 650. रेल्वेची लांबी किती आली? 650. आता हेच उचलून आपल्याला इकडे ठेवणं आहे फक्त. कारण खांबाला ओलांडताना रेल्वे फक्त कोणाला ओलांडणार आहे? स्वतःलाच. थांबे
स्वतःलाच रेल्वे काय करणार आहे, ओलांडणार आहे म्हणल्यावर खांबाला किती वेळात ओलांडेल, तर तिथं आपल्याला पाहिजे वेग. तर इथं अंतर, वेग, वेळ, वेळ बरोबर काय लागेल आपल्याला, अंतर. अंतर किती आहे गाडीचं, 650 भागेला वेळ. मग वेळ, वेग, वेग किती सर, 45 गुणेला 518 खराब हो, माहितीये सर 9, आणि इथं येतील आपलं 2, आणि इथं येतील 9, आणि काय होईल रे हे इकडे सर 65 म्हणजे 650 भागेला 9 गुणेला 5 आणि वरती गुणेला 2, कारण हे 2 जे खाली होते ते वरती गेले, तुम्हाला तो नियम माहितीच पाहिजे आता तेवढा. ठीक आहे, त्याच्यानंतर काय केलं आपण, 5 भागलं, 5 1 5 आणि 13 5 65. त्याच्यानंतर काय होईल हे 130 गुणेला 2 भागेला 9. 130 गुणेला 2 किती येतील सर, हे 260. 260 भागेला 9, काय 260 भागेला 9. 9 कुठे भाग जातो तरी अजून 5, अरे 9 5 पंचेडी, इथं 5 ना, इथं 5, तेच म्हणलं काहीतरी चुकी झाली काही 5, इथं भागेला किती येतील हे 5. 5 बघा, 5 5 25 उरला 1, 1 0, 5 गुणे 10. उत्तर काय आलं आपलं, 52 सेकंद. म्हणजे या रेल्वेला, या खांबाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल सर, 52 सेकंद. आता एवढं मोठं उत्तर नाहीये दादा, हे फक्त तुला समजवण्यासाठी एक एक स्टेप घेतली. काय करायचं पहिल्यांदा, अंत आपण काय घेतलं, पुलाले घेतलं, रेल्वे घेतलं, त्याच्यावर आपण रेल्वेची लांबी काढली, मग ती लांबी इथे टाकली, मग आपण उत्तर काढलं. पेपरात काय करशील, पेपरात तुला कंडिशन समजली पाहिजे की काय विचारलंय, काय करायचं म्हणून. तुला माहितीये की तर खांबाची लांबी काढणे म्हणल्यावर सर आपल्याला रेल्वेची लांबी काढावी, कारण खांबाला किती वेळात ओलांडते. मग रेल्वेची लांबी कशी निघेल, कारण अंतर राहतं, मग 100 अधिक x राहतो सर, भागीला किती येणारे हे, भागीला 60 सेकंद येणारे, बरोबर काय येणार सर हे 45 गुणेला 518, आणि इकडे गुणेला 60 बी करून टाकेल पाहिजे खालूनच. ठीक आहे, मग इथं 2 येतील, तू इथं 5 येतील, 9 गुणला 2 गेले, नाही तर इकडे बी गुणला असत, काही फरक पडत नाही, 6 18 चालतं ते बी, इथे 30. मग त्याच्यानंतर काय झालं असतं, 5 5 25 गुणेला 30 बरोबर 100 अधिक x. ठीक आहे, यांचा गुणाकार 25 त्रिक 75 वजा 100 650, म्हणजे रेल्वेची लांबी किती आली तुझी 600. कंडिशन हेच करणं आहे, अप्लाय बी हेच करणं आहे, फक्त स्पीड वाढवणं आहे, कशाचा, फॉर्म्युले लिहिणं नाहीये, या सगळ्या गोष्टी तुला कट करणे म्हणल्यावर जमतं. ठीक आहे, मग काय 650 भागे गुणिले 2 करणे, आणि खाली काय करणं 9 गुणे 5 गुणिले 5. तुला माहितीये 45 गुणेला 518 करणं आपल्याला, मग 9 दुने 18 9 5 45, ही कंडिशन येते. ठीक आहे, मग इथून आपण काय करू, 5 भागलं इथं आले 130, परत 5 भागलं 5 दुने 10, 5 सक 30, 26 दुने किती झालं हे 52. हे पेपरात करणंच पडेल, कारण पेपर हा प्रश्न हा टाइम खाऊ आहे, एवढ्या इझिली जमणारा नाहीये. चलो 700 मीटर लांब रेल्वे एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. एका खांबाला 15 सेकंदात ओलांडते. जर ती रेल्वे सारख्याच वेगाने 25 मीटर पुलाला ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल. आता जेव्हा पुलाला ओलांडते, आता हिच्यात आपल्याला काय भेटतोय, तिचा वेग लागणार. काय लागणार आहे, वेग. आणि वेग हिच्यात आपल्याला दिलाय का रेल्वेचा, नाही. वेग तर सारखाच आहे, पण हिच्यात बी वेग लागेल ना. वेग आहे का आपल्याकडे, नाही. मग वेग कसा काढू आपण, एकदम सोपं आहे सर, 750 भागिले काय करू आपण 15, कारण तुम्हाला माहिती वेग बरोबर काय राहतं सर, अंतर भागीला वेळ. 15 1 15 15 5 75, म्हणजे गाडीचा वेग किती आला सर 50 मीटर प्रति सेकंद. आता तुम्हाला याला किलोमीटर प्रति सेकंदात बदलायची गरज बी नाहीये, कारण मीटर प्रति सेकंदात आलाय. आणि काय करते आता गाडी 25 मीटर पुलाला ओलांडण्यासाठी, मग 25 मीटर पूल आता काय होईल, म्हणजे 750 गाडीची लांबी अधिक 25 पुलाची लांबी, किती वेळ लागेल, भागीला किती, मग सेकंद आपले 50. 750 आणि 25 किती झाले 775 भागीला 50. ठीक आहे, 5 बघून घ्या, मग काय उत्तरीन आपलं हे 5 1 5 उरले 2 2 आवर 7 5 5 25. ठीक आहे, उरले किती 2 2 आवर 5 5 5 25, किती झालं हे 155 भागीला 10, आणि उत्तर काय ना आपलं सर 15.5 सेकंद. किती वेळ लागेल मग गाडीला, 15.5 सेकंद वेळ लागेल या 25 मीटरच्या पुलाला ओलांडायला. हे 2 प्रश्न असेच ठेवले ते मी, की ज्याच्यातून तुम्हाला ते कळेल की नेमकं प्रश्नांचा प्रकार कसा येतो आणि कसा नाही. पहा, हे 2 महत्वाचे टाईप आपण आज शिकलो, आणि याच्यावर येणारा प्रश्न तुम्हाला कसाही जमणार याची मला गॅरंटी आहे.
पुढच्या भागात आपण काय करू, याच्या पुढचे जे नेक्स्ट पार्ट आहे ते आपण पाहू. म्हणजे तुम्हाला रेल्वेचे सगळे टाईप एकदम विस्कडून जाते, एकदम मस्त समजेल. आजच हे दोनच पाहिले. पुढच्या टायमाला आपण सापेक्ष गती, दोन्ही रेल्वे एका गतीनं जात आहे, दोन्ही रेल्वे एकमेकांकडे येत आहे, ह्या भागात आपण पाहू पुढच्या भागात. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद.